नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती 2024 ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो। आता प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये वेळापत्रक वेगवेगळं आहे मित्रांनो। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये रत्नागिरी डिस्ट्रिक्टचं बघायचं मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेअर करा मित्रांनो। बघा मित्रांनो, आता रत्नागिरी डिस्ट्रिक्टचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे। तर त्याच्यात आपल्याला कंप्लीट माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, वॅकन्सी रिक्त जागा किती होते? 2000 प्लस रिक्त जागा होते रत्नागिरीमध्ये। तर पवित्र पोर्टल थ्रू किती उमेदवारांचं सिलेक्शन झालं सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो। बघा मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल कागदपत्र पडताळणीला 55 उमेदवारांची दांडी। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या यादीनुसार निवड केलेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले आहे। शिक्षक भरती अंतर्गत 1068 पैकी 1013 जणांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली आहे। तर या पडताळणीच्या वेळी 55 उमेदवार अनुपस्थित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर 1068 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे। निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया 29 फेब्रुवारीपासून रत्नागिरीत सुरू करण्यात आली होती। यासाठी जिल्हा परिषद विभागाच्या शिक्षण विभागातील 70 अधिकारी कर्मचारी व 11 पथके नेमण्यात आली होती। ही प्रक्रिया 1 मार्च रोजी पूर्ण झाली आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 मार्च 2024 कंप्लीट झाले मित्रांनो। पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात आली होती। पहिल्या टप्प्यातील यादी जाहीर झाली आहे। पोर्टलवर झालेल्या पहिल्या यादीमध्ये मराठी माध्यमातील 1010 तर उर्दू माध्यमाचा 68 उमेदवारांची निवड झाली आहे मित्रांनो। शासनाच्या आदेशानुसार भरती प्रक्रियेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण रिक्त जागा किती होते मित्रांनो? 2000 प्लस होते, 2000 पेक्षा अधिक आहे। पण त्यापैकी 70% जागा 1451 मराठी मीडियमचे होते आणि माध्यम आणि 155 उर्दू माध्यमच्या जागावर नियुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता 1451 मराठी मीडियमचं असेल, 1055 उर्दू माध्यमाचं असेल, एवढे विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता आपल्याला इथे दिले बघा 987 पदे रिक्त राहणार आहे मित्रांनो। बघा टोटल 2000 पेक्षा जास्त रिक्त जागा होते। त्याच्यापैकी पवित्र पोर्टल थ्रू सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं 1068 विद्यार्थी होते। त्याच्यापैकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किती उपस्थित होते? 1013 विद्यार्थी होते मित्रांनो। आणि अपसेंट विद्यार्थी किती होते? 55 विद्यार्थी मित्रांनो। बघा टोटल रिक्त जागा किती राहणार आहे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये? 987 जागा रिक्त राहणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।